नमस्कार, मी मानसी देशपांडे। पुढच्या 10 मिनिटात आपण घेणार आहोत मेट्रो शहरातल्या 20 बातम्यांचा आढावा। सुरुवात करूया महावेगवान घडामोडींना। ठाण्यात पातलीपाडा भागात इमारतीचं बांधकाम सुरू असताना दरड कोसळून दुर्घटना झाली आहे। या दरडीखाली दोघांचा मृतदेह सापडल्याची माहिती मिळते। दरडीखाली 7 ते 8 लोक अडकल्याची भीती वर्तवण्यात येते। घटनास्थळी पोलीस आणि फायर ब्रिगेडकडून दरड हटवण्याचं काम सुरू आहे। मुंबई महापालिकेतल्या कंत्राटी सफाई कामगारांच्या लढ्याला तब्बल 9 वर्षांनी यश आलंय। 2700 सफाई कामगारांना कायम करायला नकार देणारी पालिकेची रीट पिटिशन मुंबई हायकोर्टाने फेटाळली आहे। त्यामुळे सफाई कामगारांचा पालिकेच्या कायमसेवेत येण्याचा मार्ग आता मोकळा झालाय। जलयुक्त शिवार आणि मागेल त्याला शेततळे या दोन्ही योजनांचा पुनर्विचार करण्याचे निर्देश मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला दिले आहेत। या दोन्ही योजना भविष्यात राबवायच्या की नाही या संदर्भातही निर्णय घेण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत। खारफुटी म्हणजे काय ते माहित नसेल तर ते तज्ञांकडून समजून घ्या आणि नंतरच खारफुटीचं जंगल पुन्हा विकसित केली गेली की नाही याची पाहणी करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने ठाणे पालिका आयुक्तांना गुरुवारी दिले। ठाणे महापालिकेने शहरातील नागरिकांना धूळमुक्त हवा उपलब्ध करून देण्यासाठी आता तंत्रज्ञानाची कास धरली आहे। हवेतील धुळीकण शोषून घेऊन शुद्ध हवेचा झोत बाहेर सोडणारी धूळ प्रदूषण नियंत्रण यंत्रणा शहरात 200 ठिकाणी बसवण्याचा निर्णय महापालिकेने घेतलाय। स्मार्ट शहराकडे वाटचाल करणाऱ्या ठाण्यात 12 कोटींचं स्मार्ट वॉटर मीटर बसवण्याचा प्रयोग राबवला जाणार आहे। या प्रायोगिक तत्वावर राबवण्यात येणाऱ्या प्रकल्पासाठी मुंबई आणि नवी मुंबईने काळ्या यादीत टाकलेल्या कंपनीला ठेका देण्याचा घाट ठाणे महापालिकेच्या प्रशासनाने घातलाय। कुलाबा वांद्रे सिप्झ या मेट्रो 3च्या भुयारी मार्गाच्या स्थानकांचं काम ठिकठिकाणी सुरू झालंय। त्यामुळे काम सुरू असलेल्या ठिकाणी वाहतूक कोंडीत भर पडतेय। या वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी 1500 वाहतूक सेवकांची नियुक्ती करण्याचा निर्णय मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने घेतलाय। राज्य शिक्षण मंडळाने 2017च्या 10वी बोर्डाच्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल केला असून नवं वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर केलंय। यामुळे 7 मार्च 2017 ते 29 मार्च 2017 पर्यंत चालणारी 10वी बोर्डाची परीक्षा आता 1 एप्रिल 2017 पर्यंत सुरू राहणार आहे। 12वीची परीक्षा मात्र 28 फेब्रुवारी 2017 ते 25 मार्च या कालावधीतच होईल। राज्यातल्या आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांचे मृत्यू रोखण्यासाठी आश्रमशाळांमध्ये आरोग्य सेविकेचं पद निर्माण करण्यात येणार आहे। तसंच सर्व आश्रमशाळांमध्ये 108 क्रमांकाची आपत्कालीन वैद्यकीय सुविधा पुरवणार आहे। डासांपासून होणारे आजार रोखण्यासाठी सर्व आश्रमशाळांमध्ये मच्छरदाण्याही लावण्यात येणार आहेत। वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या खासगी बस आणि शाळेच्या गाड्या ठाणे आरटीओच्या रडारवर आल्या आहेत। बुधवारी आणि गुरुवारी अशा 2 दिवसांमध्ये ठाण्यात केलेल्या धडक कारवाईत एकूण 87 गाड्यांवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे। यामध्ये 40च्या आसपास शाळेच्या गाड्या आहेत। शहर हागणदारी मुक्त करण्यासाठी आता शौचालयांमध्येही रात्रपाळी सुरू होणार आहे। सुरक्षितता तसंच देखभालीच्या दृष्टीने रात्री 11 ते पहाटे 4:30 वाजेपर्यंत काही सार्वजनिक शौचालये बंद ठेवण्यात येत होती। मात्र रहिवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन शौचालय रात्रंदिवस सुरू ठेवण्याच्या सूचना मुंबई महानगरपालिकेने शौचालयांची देखभाल करणाऱ्या संस्थांना दिल्या। राष्ट्रीय हरित लवादाने देशभरात उघड्यावर कचरा जाळण्यावर बंदी घातली आहे। या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर 25,000 रुपयांचा दंड आकारला जाईल असं हरित लवादाने स्पष्ट केलंय। देशभरात उघड्यावर कचरा जाळण्याचे प्रकार सर्रास घडत असतात। अखेर राष्ट्रीय हरित लवादाने याची दखल घेतली। लवादाने उघड्यावर कचरा जाळण्यावर निर्बंध घातले। यंदा जानेवारी ते नोव्हेंबर या 11 महिन्यांमध्ये तब्बल 233 जणांचा मृत्यू रेल्वे अपघातांमध्ये झालाय। त्यापैकी 129 जणांचा मृत्यू रूळ ओलांडताना झालाय। तसंच रेल्वे स्थानकात हमालांची कमतरता असल्यामुळे जखमी प्रवाशांना वेळीच उपचार मिळत नाहीत आणि त्यांचा वेळीच उपचार न मिळाल्याने मृत्यू होत असल्याचं पोलिसांनी सांगितलंय।
31च्या रात्री ड्रंक अँड ड्राईव्हची विशेष मोहीम राबवली जाते, मात्र मद्यपींच्या तपासणीसाठी ठाणे वाहतूक पोलिसांकडे आवश्यक ब्रेथ अॅनालायझर मशीनच उपलब्ध नाहीयेत. सध्याच्या 24 मशीनपैकी 11 मशीन बंद असल्याचं समोर आलं. राज्यातल्या एसटीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या सातत्यानं घटते, याचा फटका एसटीच्या उत्पन्नाला बसला. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी एसटीनं पुन्हा प्रवासी वाढवण्याचं ठरवलंय. नव्या वर्षात महामंडळाकडून राज्यभरात प्रवासी वाढवा अभियान राबवलं जाणार आहे. 1 जानेवारी ते 31 मार्च 2017 दरम्यान हा उपक्रम राबवला जाणार आहे. रेशन कार्ड धारकांना आता आधार क्रमांक जोडून घेण्यासाठी ठाणे पालिकेनं आदेश दिले आहेत. आधार आणि मोबाईल क्रमांक सादर न केल्यास ग्राहकांना अनुदानित केरोसिन मिळणार नाही. तसंच नोंदणी न करणाऱ्यांची रेशन कार्डे रद्द होणार असल्याचं ठाणे उपनियंत्रक शिधा वाटप संगीता टकले यांनी सांगितलंय. वारंवार नोटीस देऊनही त्याला न जुमानणाऱ्या 42 झोपड्यांवर गुरुवारी महापालिकेनं हातोडा फिरवला. पालिका आयुक्त अजय मेहता यांच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. कांदिवलीच्या समतानगर परिसरामध्ये सकाळी 11च्या सुमारास पालिकेच्या आर दक्षिण विभागाकडून ही कारवाई सुरू करण्यात आली. यावेळी समतानगर पोलिसांकडून सुरक्षा पुरवण्यात आली होती. जे रुग्णालयात परिचारकांसाठी असलेल्या वाडिया आणि विल्सन या 2 इमारती लवकरच पाडण्यात येणार आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून इमारतींचं पाडकाम करण्यासाठी तयारी करण्यात येते. 100 वर्ष जुनी असल्यामुळे वाडिया आणि विल्सन या 2 इमारती आता पाडण्यात येणार आहेत. मुंबईतल्या अनेक उड्डाणपुलांचा पृष्ठभाग खराब झाल्यामुळे संबंधित विभागांमध्ये वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे. यामुळे उड्डाणपुलांच्या पृष्ठभागाची डागडुजी करून त्यांचं डांबरीकरण करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतलाय. पालिकेनं काही ठिकाणचे पुलाचे काम हाती घेऊन त्यावर मॅकेनाइज्ड मास्टिकचा डांबरी थर चढवला जाणार आहे. ख्रिसमस निमित्त क्रॉफर्ड मार्केट ग्राहकांच्या गर्दीनं फुलून गेलंय. ख्रिसमस ट्री, रंगीबिरंगी दिवे, नक्षीदार कलाकुसरीचं काम केलेल्या सजावटीच्या वस्तू, चकाकणारी चांदणी कंदील, विद्युत तोरणं अशा वस्तूंच्या खरेदीकरिता बाजारामध्ये झुंबड उडाली आहे. आणि यासह मेट्रो महापासमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र.